कसबे गव्हाण शेत शिवारात पेट्रोल डिझेल शोधणाऱ्या शास्त्रज्ञांचा ताफा। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार, भातकुली, बडनेरा, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी या तालुक्यांमध्ये भूभागातील तेल वायू संशोधनाची क्षमता उघड करण्याचा उपक्रम एक म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं AMOPAG मिशन छत्तीसगड, कटप्पा, कृष्णा खोरे, गोदावरी खोरे, डेक्कन, सिनेप्राइस आणि सौराष्ट्र भागात भूकंप डेटा संपादन प्रक्रिया व्याख्याद्वारे शोध उपक्रम राबवण्याचं काम या क्षेत्रात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला आहे। या कंपनीनं 2024 ते 2026 पर्यंत या काळात महाराष्ट्र भूकंप डेट संपदरासाठी सेवा नियुक्त करण्याचा कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे। पेट्रोल डिझेल भूगर्भात कसबे गवार या भागात शास्त्रज्ञ सर्वे केला होता आले त्या आधारावर आज भूगर्भ शास्त्रज्ञ व त्यांच्या सहकार्यांनी ONGC या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन जमिनीत 80 फूट खोल बोर करून त्यामधील पाणी व काही खनिजांची तपासणी करण्यात येणार आहे। हे काम युद्ध पातळीवर सुरू असून केंद्रानं ही योजना आखली होती। हे नमुने व त्याबाबतचा अहवाल केंद्राला सादर करायचा आहे। त्याकरता मोठी यंत्रणा एका कंपनीद्वारे कार्यरत आहे। दर्यापूरसह अंजनगाव तालुका, चांदूर बाजार, भातकुली, बडनेरा परिसर या क्षेत्रात ही चाचणी सुरू आहे। आज या कंपनीचे कर्मचारी अंजनगाव तालुक्यातील कसबे गव्हाण शेत शिवारात शेतकऱ्याचे शेतात काम सुरू केले होते, परंतु पिकांचं नुकसान होत असल्यानं काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला यावेळी विरोध केला। कंपनीच्या अनेक गाड्या बोर मशीन गावात दाखल झाल्या होत्या। डेटोनेटर स्फोटक वस्तू या ताब्यात असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं। शेतातील पिकाचं नुकसान होत असल्यानं त्यांनी सर्व वाहनातील टायरमध्ये हवा काढल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता। वाहनातील काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत हुज्जत घातल्यानं त्यांनी वाहनातील हवा सोडून काम बंद करण्यास सांगितलं। घटनेची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली तेव्हा त्यांनी येथील सरपंच शशिकांत मंगळे यांना रीतसर माहिती देऊन जिल्हाधिकारी अमरावती, तहसीलदार अंजनगाव, अपर पोलीस आयुक्त शहर यांचे लेखी पत्र दाखवले। त्यानंतर यांना सोडण्यात आले। आता हंगामी पीक शेतात असल्यानं शेतात काम करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। पेट्रोल डिझेल शोध मोहिमेसाठी आलेले कर्मचारी शास्त्रज्ञ हे आपल्या ताब्यात परत गेले, परंतु खरंच या परिसरात पेट्रोल डिझेलचा साठा आहे का हे पाहणं आता गरजेचं झालं आहे। काही काळ शेतकरी व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु चर्चेनंतर परिस्थिती लक्षात आल्यावर वाद निवळला आहे। महाराष्ट्र स्टार वन न्यूज चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव, सुरजी। माझ्यासोबत कसबेवाडीचे सरपंच आहेत आणि जो आज शेतकऱ्यांचा आणि ठेकेदारा वाद होता, काय भाऊ हा वाद आहे आणि कोणत्या गाड्या तुमच्या विना परवानगीने या शेतात गेल्या? आम्हाला तर आत्ता सध्या कळलं की ही योजना काय आहे। सकाळी ज्यावेळेस हे लोक यांचे मजूर शेतात काम करायला आले तेव्हा त्यांना आम्ही विचारलं, म्हणजे शेतकऱ्यांनी विचारलं की काय योजना आहे। मात्र हे कोणी काही न सांगता शेतामध्ये घुसून यांनी काम चालू केलेलं होतं। त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होत होतं, म्हणून शेतकऱ्यांनी मला तिथे बोलवलं, म्हणून मी तिथे पोहोचल्यानंतर कोणत्याही काम काय चालू आहे हे ते सांगायला तयार नव्हते। म्हणून त्यांना मी म्हटलं की तुमची जी एजन्सी आहे त्या एजन्सीला बोलवा आणि ज्या डिपार्टमेंट मार्फत काम चालू आहे त्यांना तुम्ही इथे बोलवा, असे मी अट मांडली आणि ते काम मी बंद पाडलं होतं। मात्र शेतात प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं होतं। आता सध्याच्या अवस्थेमध्ये माझ्यासमोर ती जी NGO आहे ते लोक आले, त्यांना माझं हेच आर्ग्युमेंट आहे की तुम्हाला जवळपास 22 महिन्याचा कालावधी हे काम करायला दिलेला आहे। 22 महिन्याच्या कालावधीमध्ये दोनदा मार्च, एप्रिल, मे पडतो। शेतकऱ्याच्या शेतात जेव्हा उभं पीक नसेल तेव्हा तुम्ही हे काम करा। ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे की जमिनीच्या हे आम्हाला आता कळलं सध्या यांच्या तोडून यांचे अधिकारी इथे आल्यानंतर। सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे की जमिनीच्या भूगर्भामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल काही लागतं का याची ही शोध मोहीम चालू आहे। योजना चांगली आहे। योजनेला आमचा पहिल्यांदा सर्वे केला काय? पहिले यांनी काय सर्वे केला याची आम्हाला कुठलीच कल्पना नाही। आज रोजी सुद्धा ग्रामपंचायतीला या सर्वेची कल्पना नाही। तहसीलदार कलेक्टर सोबत काही बोलणं झालं यांचं मला तहसीलदार कलेक्टर सोबत काही बोलणं झालं काय हे मला माहिती नाही। मात्र आता जे यांनी माझ्यासोबत कागद सबमिट केलेले आहेत त्या कागदपत्रामध्ये यांनी एक कलेक्टरचं पत्र मला दाखवलं, एक SP-चं पत्र मला दाखवलं पोलीस अधीक्षकांचं, आणि एक तहसीलदारांचं पत्र माझ्या नजरेसमोर आहे। हे पत्र आता माझ्या नजरेसमोर आले, परंतु वास्तविक पाहता
तरीही या सर्व पत्रांमध्ये अशी अट नाही की बा शेतकऱ्याला कुठेही त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्याची परवानगी घेऊन हे काम करायला पाहिजे. कारण की शेतकऱ्याच्या शेतात काम होते आहे तर शेतकऱ्याची परवानगी घेणे अतिशय आवश्यक आहे. ती यांनी कुठेही घेतलेली नाही, म्हणून हा प्रकार घडला. शशिभाऊ मंगळे आणि सविस्तर आता जे संबंधित ते यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या नागरिकांनी याला त्या एनजीओने पत्र दिलेलं आहे. परंतु आता खरंच हे काम यावेळेस होणार का किंवा शेतकऱ्यांना नुकसान होईल का या हे सुद्धा आपल्याला दक्ष राहून बघावे लागेल. परंतु आता काय हे निर्णय घेत आहे हे पाणी सुद्धा आता गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज साठी प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी. मी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात कसबे गावान आहे आणि कसबे गावांच्या शेत शिवारात राजस्थान येथील काही बोर 4-5 बोरच्या गाड्या, एक टँकर, 4-5 बोलेरो गाड्या आणि बॉम्ब घेऊन आलेले काही गाड्या आम्हाला दिसून आल्या. अशाच पद्धतीचे या माहिती सरपंच शशीदादा मंगळे यांना सुद्धा मिळाली. त्याच मदतीच्या आधारे त्यांनी यांना विचारपूस केली तेव्हा या लोकांजवळ कोणतेही अधिकृत परवाने शेती संबंधातले नव्हते. त्यामुळे हा वाद चिघडला कसा आणि कास्तकाराचं काय म्हणणं आहे हे मी जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. भाऊ, तुमच्या शेतात कसबे गावाला हे लोक आले, तुमच्या शेतात तूर आहे, काय म्हणणं आहे तुमचं? माझ्या शेतात त्यानं असे बाजूला तूर केली आणि पॉईंट टाकला चुन्याचा. मी त्याला विचारलं काय बा, तर कोणी म्हणे हे म्हणे तपासून आलो म्हणे आम्ही शेती याच्यातून डिझेल पेट्रोल हे तपासून आलो म्हणे. तर हे तुमच्या शेतात पॉईंट दिलेला आहे खड्डा करण्यासाठी? हा, म्हणजे निशाणी म्हणजे खड्डाच करतील ते पुढे. आम्हाला काही विचारपूस केली नाही, काही नाही, काही नाही. हा हा. सरपंच साहेबाचं काय म्हणणं होतं? सरपंच साहेबाचं तेच म्हणणं होतं का तुम्ही करू नका देऊ. म्हणजे सरपंच साहेबाला हे ऑर्डरही नाही, माहितीही नाही त्यांना. माहितीही नाही त्याला का आपल्या गावात हे आलो म्हणे स्कीम. काही ते काय नव्हतं. काय म्हणणं आहे भाऊ तुमचं याविषयी? माझ्याकडे आले होते काल. हा हा. माझ्याकडे आले होते, मला त्यांनी ऑर्डर दाखवली जिल्हाधिकाऱ्याची. मी काळे साहेबाला दर्यापूर तहसीलदाराला फोन लावला. त्यांनी मला सांगितलं की करू द्या म्हणे, भूपरीक्षण आहे म्हणे, म्हणून मी त्यांना माझ्या शेतात करू दिले नाही. दर्यापूरच्या काळे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की त्यांना करू दे, तुम्ही परमिशन पाहिली? हो, मी परमिशन पाहिली. हा, काय होतं परमिशन मध्ये? ते लिहिलेलं होतं बा भूगर्भाचं हे परीक्षण करावं म्हणून. हा हा हा, मग तुमच्या शेतात तुम्ही करू दिलं? करू दिलं. हो. असे कास्तकारचं काही म्हणणं असं आहे की तहसीलदार काळे यांच्या सोबत सुद्धा आमचा संपर्क करण्याचा प्रयत्न आहे. हे माझा फक्त परंतु त्यांचा नाही. तहसीलदार काळे या संदर्भात काय म्हणतात हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काही नागरिकांनी त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आणखीन एक यांचे अधिकारी येतील त्याच्यासोबत आम्ही जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु आज हे गाव संपूर्ण भयभीत झालेलं आहे. ते यासाठी की ह्या ज्या दारू गोळा घेऊन गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बॉम्ब सारख्या वस्तू आहेत, हे बोर सारख्या गाड्या आहेत आणि अनओळखी राजस्थान येथील मजूर आहे की ज्या बोरच्या गाड्यात यासाठीच कास्तकार धास्तावलेले आहे. आणि ऐन या पीक हंगामी वेळेस असं का कृत्य करावं हा सुद्धा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. म्हणून याकडे जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे आता गरजेचं आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज साठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अमरावती.